नमस्कार, मी प्राची महेश. आजपासून शरद ऋतूतील देवीच्या 9 रूपांच्या पूजनाचा उत्सव अर्थात शारदीय नवरात्राचा आरंभ झाला आहे. तर या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने काही विशेष. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. या मंगल मंत्र प्रार्थनेतच आदिशक्तीच्या सर्व कल्याणकारी जगतजननी रूपाचा अर्थबोध होतो. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षात साजरं केलं जाणारं नवरात्र हा हिंदू धर्मियांसाठी केवळ उत्सव नसून देवी रूपातल्या विविध स्त्री रूपांचा, तिच्या सामर्थ्याचा सन्मान करणारं व्रत आहे. अखंड 9 दिवस 9 रात्री देवीची पूजा अर्चना आराधना केली जाते. याद्वारे समस्त ब्रह्मांडाची ऊर्जा जिच्या ठायी सामावलेली आहे, तिच्या पूजेतून ती ऊर्जा आपल्यापर्यंत पोचते, आपल्याला लाभ मिळतो, ही निश्चित धारणा आहे. पुराण कथांप्रमाणे नवदुर्गा या अर्थी दुर्गेच्या 9 रूपांचा उल्लेख पाहायला मिळतो. यातलं पहिलं रूप म्हणजे देवी शैलपुत्री. शैल शब्दाचा अर्थ पाषाण, पर्वत आणि पुत्री म्हणजे कन्या, मुलगी. शैलपुत्री किंवा शैलजा म्हणजे राजा हिमवत अर्थात हिमालय पर्वताची कन्या म्हणजेच देवी पार्वती हे अधोरेखित आहे. शिवाची पहिली पत्नी देवी सती ही पार्वतीच्या रूपात पुनर्जन्म घेऊन त्याची अर्धांगिनी म्हणून आपल्याला परिचित आहे. शिवाच्या सामर्थ्याला आपल्या शक्तीची जोड देणारी ही आदिशक्ती. तिचीच ही वेगवेगळी 9 रूपे पूजण्यासाठी घटस्थापना केली जाते. तेव्हा घटामध्ये देवीची स्थापना करून त्यावर झेंडूच्या फुलांची दररोज 1 माळ अर्पण करणे, रोज निरनिराळ्या पदार्थांचा नैवेद्य दाखवणे, नंदादीप प्रज्वलित करून अखंड 9 दिवस रात्र तिच्यासाठी जागर करणं ही सामर्थ्य शक्तिरूपातल्या देवीची उपासना आहे. दुर्गा मातेच्या अनेक रूपांपैकी देवी शैलपुत्री ही वृषभारूढ अर्थात तिचे वाहन असलेल्या नंदी बैलावर स्वार होऊन उजव्या हातात त्रिशूळ, डाव्या हातात कमळ असणाऱ्या रूपात अश्विन प्रतिपदेला घरोघरी पूजली जाते. हिमालयासारख्या अढळ अचल पर्वतकन्या शैलपुत्रीच्या पूजेने, आराधनेने आपल्यामध्ये पाषाणाप्रमाणे कणखरता, शक्ती सामर्थ्य, अचलता तसंच जमिनीवर घट्ट पाय रोवण्याचा गुण भिनतो आणि देवीच्या या रूपाच्या स्मरणाने आपलं भरकटणारं मन खंबीर, निडर, शांत राहतं. चंद्र म्हणजे सोम, ज्याचा रंग पांढरा, हा शुभ्रतेचं, शुद्धतेचं, पावित्र्याचं प्रतीक. हाच पांढरा रंग शैलपुत्री देवीचाही आवडता रंग होय. त्यामुळे देवीला शुद्ध तूप आणि त्यापासून बनवलेले अन्नपदार्थ याचा नैवेद्य अर्पण करतात. हे सारं तिच्या मूर्ती किंवा प्रतिमारूपातील पूजनाचं, त्यातून होणाऱ्या लाभ, फायदा याचं विवेचन. आध्यात्मिक अधिष्ठान असणाऱ्या या देवी रूपातील चैतन्य, सामर्थ्य यांचा संबंध थेट आपल्या शरीरातील 7 चक्रांपैकी मूलाधार चक्राशी म्हणजेच मेरुदंडाच्या तळाशी किंवा पाठीच्या कण्याच्या खालच्या टोकाशी संलग्न आहे. या चक्राचा आपल्या शरीरातील सामर्थ्य, मनस्वास्थ्य या अतिमहत्त्वाच्या गोष्टींचा संबंध आहे. जर हे चक्र चांगल्या प्रकारे कार्यरत असेल तरच आपलं शरीर ऊर्जा, चेतनाशक्तीमुळे सुयोग्य रीतीने चालतं. सतीच्या मूळ रूपातील देवीची उपासना ही मानवाला त्याच्या हृदयातील निरामय, शुद्ध विचारशक्तीच्या माध्यमातून भक्तिमय मार्गावर चालण्याचं बळ देते. तिच्या पूजनाने धैर्य, शौर्य, स्थैर्य, परिपक्वता, विचारांची पारदर्शकता या सगळ्या गोष्टींनी आपला वैयक्तिक विकास व आध्यात्मिकतेकडे जाणारा मार्ग सुकर होतो. ही देवी शाश्वत रूपातील मनाची शक्ती, शिस्त याचा पाया आहे आणि स्वतःच्या नावाप्रमाणे जगातल्या सर्वांना पर्वताच्या अचल अटळ या शक्तीने धरित्रीशी आपलं नातं घट्ट करते, जोपासते. यातूनच मानवाचा आपल्या पूर्वजांशी, आपल्या नातेसंबंधातील व्यक्तीसोबतचा भावनिक बंध दृढ करायला मदत होते. त्यामुळे एक स्थिर, सक्षम समाज निर्माण होऊ शकतो. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. हा श्लोक म्हणून आजच्या या देवी स्तुतिमय
ऑडिओची सांगता करते. धन्यवाद.